नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळी आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोडचे कॅरेक्टर्स काय असतात हा भाग पाहिला. आता आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे म्युटेशन अँड जेनेटिक कोड. म्युटेशन म्हणजे काय? तर सडन चेंज इन फिनोटाईप इन विच सडन चेंज इन DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस. काय म्हटलेलं आहे? DNA सिक्वेन्स जे आहेत, नायट्रोजिनस बेस पेअरचा क्रम आहे, त्याच्यामध्ये अचानक बदल होणे आणि झालेल्या बदलामुळं काय होतं? कॅरेक्टर बदलतात, जीन बदलतात. त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन असे म्हणतो. हे कशामुळे होतं? इट रिझल्ट इन द चेंज इन जिनोटाईप. त्याचा परिणाम काय होतो? की जिनोटाईपच बदलतो. नायट्रोजिनस बेस पेअरचे ट्रिपलेटचे कोडॉन आहेत, तीनचे गट आहेत, ते गट काय होतात? बदलतात, त्याचे क्रम बदलतात आणि त्याच्यामुळे अमायनो ॲसिड बदलतं. अमायनो ॲसिड बदलल्यामुळे प्रोटीन, वेगळ्या प्रकारचं प्रोटीन तयार होऊ शकतं. म्युटेशन इज अ रॉ मटेरियल फॉर इव्हॉल्युशन. म्युटेशन काय आहे? रॉ मटेरियल आहे. म्हणजे म्युटेशनमुळं काय होतं? कॅरेक्टर बदलू शकतात. एखादा फेवरेबल कॅरेक्टर असेल तर फ्लरिश होतं, म्हणजे उत्क्रांती होते. आपण पाहतो पूर्वीचे प्राणी वनस्पती वेगळे होते, आत्ताचे प्राणी वनस्पती वेगळे आहेत, कारण त्यांच्यामध्ये उत्क्रांती झाली, इव्हॉल्युशन झालं. पण इव्हॉल्युशन होण्यासाठी कोण कारणीभूत आहे? तर म्युटेशन कारणीभूत आहे. जीन आपण म्हणतो की लेमार्कच्या कन्सेप्टनुसार, यूज अँड डिसयूज कन्सेप्टनुसार जे अवयव वापरले जातात ते प्रगतीच्या दिशेने डेव्हलप होतात. आज मानव काय करतोय? फक्त मेंदूचा वापर करतोय, बाकीचं शरीर मात्र काय करतोय? शरीराचा वापर कमी करतोय आणि त्याचा परिणाम काय व्हायला? बाकीचे अवयव काय व्हायला लागलेत? लहान लहान होत चाललेले. पूर्वीची माणसं धिप्पाड असायची, आजची माणसं काय आहेत? छोटी होत चाललेले आहेत, बरोबर आहे. आणि मेंदू फक्त मोठा होत चाललेला आहे. तर हे कशाचं आहे? हे कॅरेक्टर बदलायचं म्हणजे डिलिशन आणि डुप्लिकेशनचा परिणाम आहे. जिनोटाईप बदल, जीन्स बदलण्यामुळं आहे आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? उत्क्रांती असे म्हणतो. अल्सो रिझल्ट इन व्हेरिएशन. आणि याचा परिणाम म्युटेशनमुळे काय होतं? व्हेरिएशन, एखादं वेगळं कॅरेक्टर जे पॅरेंटमध्ये नाही त्याच्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर निर्माण होऊ शकतं. ड्युरिंग म्युटेशन पॉसिबिलिटी ऑफ लॉस ऑर गेन ऑफ अ सेगमेंट ऑफ DNA रिझल्ट इन द अल्टरनेशन इन द क्रोमोसोम्स. काय आहे? म्युटेशनमध्ये काय पॉसिबल असतं? तर ड्युरिंग म्युटेशन पॉसिबिलिटी ऑफ लॉस, काही DNAचा सेगमेंट, तुकडा नष्ट होणे, पुढच्या पिढीमध्ये नच येणे, आलाच नाही. आणि जर तो सेगमेंट आला नाही तर तो सेगमेंट काय करेल? जे कॅरेक्टर कंट्रोल करतो ते पुढच्या पिढीमध्ये येणार नाही. काही वेळा आपण पाहतो की एक नवीन मूल जन्माला येतं, त्याचा ओठ चिरलेला असतो, कारण त्याचा जीनच त्याच्यामध्ये आलेला नसतो. काहींच्यामध्ये म्हणजे असे व्यंग निर्माण होतात. ते कशामुळं? एखादा अवयव नसणे किंवा कमकुवत असणे, अर्धवट अवयव तयार होणे, हे कशाचं कॅरेक्टर आहे? डिलिशनमुळं होतं, बरोबर आहे. आणि डुप्लिकेशनमुळं काय होतं? डिलिशन अँड गेन ऑर डुप्लिकेशन, एखादं कॅरेक्टर डबल येतं ऑफ अ सेगमेंट. एखादा पार्ट DNAचा पार्ट काय झाला? दुसऱ्या DNAवरती जोडला गेला आणि त्याच्यापासून गॅमेट तयार झालं, तर त्या पार्ट जो अवयव तयार करतो तो अवयव काय होऊ शकतो? डबल येऊ शकतो, बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण बऱ्याच पाहतो की गायीमध्ये वगैरे आपण पाहतो की देवाची गायी म्हणून फिरवतात पहा, त्याच्यापासून अर्थार्जन करतात. तर त्यांच्यामध्ये काय झालं असतं? गायीच्या पोटावरती तोंड आलेलं असतं, पाय आलेला असतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने कॅरेक्टर काय होतं? डुप्लिकेट होतं, परत ते जादा कॅरेक्टर येतं. किंवा मानवामध्ये आपण म्हणतो की 5 बोटे असतात प्रत्येकाला हातापायाला, पण काय आहेत? 6 बोटं असणे. हे कशामुळे झालं? डुप्लिकेशनमुळे झालं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे की जास्तीत जास्त किती माणसाला हाताला बोटं आहे? तर 624 बोटं असणारा व्यक्ती हा सगळ्यात जास्त बोटं असणारा व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये काय केलेलं आहे? नोंद केलेली आहे. तर अशा पद्धतीनं नवीन इन्सर्शन किंवा नवीन एखादं कॅरेक्टर येऊ शकतं. म्युटेशन कॅन ऑल्सो ड्यू टू द चेंज इन सिंगल बेस पेअर. म्युटेशन होण्यासाठी DNAचा काही सेगमेंट, तुकडा नष्ट होतो, म्हणजे काही जीन्स नष्ट होतात किंवा काही जीन्स डबल येतात. आणखी काही म्युटेशनला कारणीभूत आहे, तर एक नायट्रोजिनस बेस पेअर जरी बदलला तरी सुद्धा काय होतं? म्युटेशन होऊ शकतं. दिस इज नोन ॲज अ पॉईंट म्युटेशन. आणि एक नायट्रोजिनस बेस पेअर बदलल्यामुळं नष्ट झाला किंवा जादा आला, त्यामुळं DNA ट्रिपलेट कोडॉनचा सिक्वेन्स बदलला की काय होतं? जे म्युटेशन होतं त्याला काय म्हणतो आपण? पॉईंट म्युटेशन असे म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? पॉईंट म्युटेशन. उदाहरणार्थ इथं वरती आपण घेतलेलं आहे AUG, UGC, CCC, UUA, बरोबर आहे. तर या AUG हा इनिशिएटिंग कोडॉन आहे आणि UAA हा टर्मिनेटिंग कोड आहे, तिथं शेवट झाला प्रोटीन सिंथेसिसचा, बरोबर आहे. पण समजा पहिल्या G आणि U मध्ये काय झालं? एखादा नवीन जीन आला, C आला, तर काय होईल? सिक्वेन्स सगळे बदलतील. CUC, GCC, CUA पुढं आणि वाढत जाईल त्याचे
अशा पद्धतीनं. किंवा एखादा नायट्रोजनस बेस पेअर नष्ट झाला, यू हा मधलाच निघून गेला, तर ट्रिपलेट कोडांचा सिक्वेन्स क्रम काय होईल, बदलेल. हा जो बदल आहे, हे जे म्युटेशन आहे त्याला काय म्हणतात, पॉईंट म्युटेशन असे म्हणतात. पहा, हे पॉईंट म्युटेशनमुळे काय थोडासा बदल होतो. आपल्या बॉडीवरती माहिती आहे, फर्टिलाइज सेल्सपासून आपली निर्मिती झाली, प्रत्येक सेलमध्ये तेच जीन्स आहेत, पण आपली त्वचा एक संघ असते, पण चुकून मध्येच कुठंतरी तीळ आलेला असतो. कारण का, काळा डाग दिसतो, कारण तिथं मेलॅनिन जास्त काय झालेलं असतं, निर्माण झालेलं असतं, बरोबर आहे. आणि मेलॅनिन तिथल्या सेल जास्त निर्माण का करतात, तर मेलॅनिन सिंथेसाइज करणारा जीन काय झालेला असेल तिथं जादा आलं असेल, तेवढ्याच पेशीमध्ये तो निर्माण झालेला असतो, आणि म्हणून तो काळा स्पॉट्स आपल्या त्वचेवरती दिसतो, त्याला आपण तीळ म्हणतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं गेन एखादं कॅरेक्टर निर्माण होऊ शकतं. आईवडिलांच्या मध्ये ते कॅरेक्टर असतंच असं नाही. म्युटेशन कॅन ऑल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन अ सिंगल बेस पेअर ऑफ DNA. काय म्हटलेलं आहे, म्युटेशन अगदी सिंगल बेस पेअर, एक नायट्रोजनस बेस पेअरमुळे सुद्धा काय होतं, सिक्वेन्स हा बदलू शकतो. धिस इज नोन ॲज अ पॉईंट म्युटेशन. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनेमिया. आपण सिकल सेल ॲनेमिया हा टॉपिकमध्ये पाहिला. ॲबनॉर्मल RBCs तयार होतात, कारण नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करणारा जीन त्याच्यामध्ये नसतो. एक नायट्रोजनस बेस पेअर बदलला, त्यामुळे हिमोग्लोबिन प्रॉपर नाही, त्यामुळे ती RBC पुरेसा ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही. त्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते पहा. डिलिशन और इंसर्शन ऑफ बेस पेअर ऑफ DNA कॉजेस द फ्रेम शिफ्ट म्युटेशन और डिलिशन म्युटेशन. काय आहे, डिलिशन किंवा इन्सर्शन, एखादा DNAचा पार्टच तुटून जाणे, त्यामुळे काय होईल, त्याच्यावरती असणारे जीन जे कॅरेक्टर कंट्रोल करत असतील ते कॅरेक्टर निर्माण होणार नाहीत. उदाहरणार्थ मी सांगितलं, हाताला 5 बोट आहेत, त्या मुलाला काय होतील, 4च बोट येतील. एक बोट तयार करणार जीनच त्याच्यामध्ये आला नाही, पॅरेंटकडून डिलीट झाला तो, बरोबर आहे. बोट तयार करणारा जीन. किंवा काही वेळ होतं इन्सर्शन, एखादं नवीन कॅरेक्टर येतं, म्हणजे करंगळी किंवा अंगठा, कुठलेही बोट, की ते बोट तयार करणारा जीन काय झाला, डबल आला, कारण त्याचे जीन्स क्रोमोसोम्स DNA काय झाला, डबल तिथं पार्ट आला, तर काय होतात, 6 बोटं निर्माण होतात. तर अशा पद्धतीनं हे जे हे आहे त्याला काय म्हणतात, फ्रेम शिफ्ट म्युटेशन. पॉईंट म्युटेशन वेगळं आणि फ्रेम शिफ्ट म्युटेशन. फ्रेम अगदी जीन्स, काही जीन्स डुप्लिकेट झाले किंवा डिलीट झाले. और डिलिशन म्युटेशन, इंसर्शन और डिलिशन ऑफ 1 or 2 bases change the reading frame from the point of insertion to deletion. काय म्हटलेलं आहे की एक नायट्रोजनस बेस पेअर नुसता निघाला, यातला जादा झाला, इथं समजा मी मगाशी म्हटलं की UG नंतर C आला, तर त्याचं पुढचे 3-3चे गट बदलले, त्यामुळे नायट्रोजनस बेस बदलल्यामुळं, ट्रिपलेट कोडॉन बदलल्यामुळं अमायनो ॲसिड बदललं, आणि अमायनो ॲसिड बदलल्यामुळे वेगळं प्रोटीन तयार होईल, की ते नॉर्मल प्रोटीन असणार नाही. कदाचित ते त्याच्यापेक्षा चांगलं प्रोटीन तयार होईल, किंवा त्याच्यापेक्षा खराब प्रोटीन होईल. चांगलं असेल तर त्याच्यामध्ये प्रगतीच्या दिशेने डेव्हलप होईल, ते जर ॲबनॉर्मल असेल तर अधोगती निर्माण होईल, जसं सिकल सेल ॲनेमिया, PKU पर्सन वगैरे पाहिलेलं आहे तसं. इन्सर्शन और डिलिशन ऑफ 1 or 2 बेस चेंजेस द रीडिंग फ्रेम फ्रॉम द पॉइंट ऑफ इन्सर्शन टू डिलिशन. इन्सर्शन और डिलिशन ऑफ 3 or मल्टिपल ऑफ 3 बेसेस रिझल्ट इन इन्सर्शन और डिलिशन ऑफ अमायनो ॲसिड्स. आणि 3 नायट्रोजनस बेस पेअर सिक्वेन्स जो आहे तो 3च्या 3 गेला तर काय होईल, अमायनो ॲसिड्स बदलतात, आणि एकतर अमायनो ॲसिड डबल येईल किंवा डिलीट झालं तर नष्ट होईल. रीडिंग फ्रेम रिमेन द अनअल्टर्ड फॉर्म दॅट पॉईंट ऑनवर्ड. तिथून पुढच्या पॉईंटमध्ये काय झालेलं असेल, ते रीडिंग जे आहे, ट्रिपलेट कोडॉनचं रीडिंग काय झालेलं असतं, बदललेलं असतं. तर अशा पद्धतीनं इन्सर्शन और डिलिशन ऑफ 3 or मल्टिपल्स ऑफ 3 बेसेस, 3-3चे गट, त्यातला एक 3चा गट जर नष्ट झाला तर काय होईल, ते नायट्रोजन बेस पेअर, त्याच्यामुळे तयार होणारा अमायनो ॲसिड त्या प्रोटीनमध्ये असणार नाही, बरोबर आहे. रिझल्ट इन इन्सर्शन और डिलिशन ऑफ अमायनो ॲसिड्स. ट्रिपलेट कोडॉन जर नष्ट झाले तर त्याच्यामुळे विशिष्ट अमायनो ॲसिड प्रोटीनमध्ये येणार नाही, डिलीट झाला असेल तर, आणि ॲडिशनल झाला असेल तर, काय गेन झाला असेल तर काय होईल, जादा ते अमायनो ॲसिड तयार होईल. अशा पद्धतीनं काय होतं, प्रोटीनचा वेगळं प्रोटीन निर्माण होतं. रिझल्ट इन फ्रेम रिमेन्स अनअल्टर्ड फ्रॉम दॅट पॉईंट ऑनवर्ड. आणि तेवढाच एक अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये बदललेलं असेल, बाकीचे अमायनो ॲसिडचा क्रम का असेल, सेम असेल, कारण 3 गेले म्हणून. पण एक गेला तर मात्र काय होईल, क्रमच बदलला, सगळेच अमायनो ॲसिड्स काय होतील, बदलतील त्या प्रोटीनवरचे,
बरोबर आहे. मग सलायवरी अमायलेज तयार करणारा जीन आहे त्याच्यामध्ये बदल झाला. तो बदल झाला, उदाहरण मी सांगितलं होतं की स्नेकमध्ये, त्याच्यामध्येही सलायवरी ग्लँड आहे, पण सलायवरी ग्लँडचं रूपांतर पॉयझन ग्लँडमध्ये झालं आहे की त्याचं जे सिक्रिशन आहे, प्रोटीन आहे. आपल्यामध्ये सलायवरी अमायलेज हे कार्बोहायड्रेटचं डायजेशन करणार आहे, बरोबर आहे का नाही. पण सापामध्ये ते जे तयार होणारं जे आहे त्या ग्लँडमधून, त्याला आपण पॉयझन म्हणतो, स्नेक व्हेनम म्हणतो, सापाचं विष म्हणतो. सापाचं विष हे काय आहे, डायजेस्ट न करणार आहे. काय करणार आहे, ज्या शत्रूच्या शरीरामध्ये एकतर RBC ब्रेक करतं, तांबड्या पेशी बस्ट होतात. आपल्या साप चावल्यानंतर काय होतं, तर एकतर दोन प्रकारची विष आहेत सापांची. एक म्हणजे काय आहे की एकदा रक्तात मिसळलं की रक्तातील तांबड्या पेशी बस्ट होतात, फुटतात आणि काळा निळा पडून व्यक्तीचा काय होतो, मृत्यू होतो. किंवा दुसरा परिणाम आहे की ते जे विष आहे ते जर ब्रेनपर्यंत पोहोचलं तर ब्रेनवरचा मेडुला ऑब्लॉंगेटा, जर रेस्पिरेटरी सिस्टीम कंट्रोल करणारा पार्ट आहे, तो स्टॉप करतो, थांबतो आणि रेस्पिरेशन बंद झालं की मृत्यू होतो. ऑक्सिजन न मिळाल्यामुळं काय होतं, मृत्यू होतं. म्हणजे पहा, थोडा बदल झालेल्या अमायनो ॲसिडमुळं एकामुळं काय होतं, सलायवरी अमायलेज तयार होतं आणि दुसरं मात्र पॉयझन तयार होतं. तर अशा पद्धतीनं हे जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, म्युटेशन म्हटलेलं आहे. हे म्युटेशन कसं असतं, दोन प्रकारचं. एक पॉईंट म्युटेशन म्हणजे एक नायट्रोजनस बेस पेअर बदलल्यामुळं, किंवा डिलिशन डुप्लिकेशन म्युटेशन, त्याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हटलेलं आहे, की काही ट्रिपलेट कोडॉन नष्ट होणे किंवा काही ट्रिपलेट कोडॉन डबल येणे, त्यामुळे सुद्धा म्युटेशन घडतं. आणि जर एक ट्रिपलेट कोडॉन जर नष्ट झाला असेल किंवा 3च्या पटीत जर झालं असेल तर तेवढेच अमायनो ॲसिड्स प्रोटीनमध्ये निर्माण होणार नाहीत, बाकीचे मात्र अमायनो ॲसिड्स काय असतात, सेम राहतात त्या प्रोटीनमधले. अशा पद्धतीनं काय होतात, बदल होतात. आणि ते बदललेल्या कॅरेक्टरमुळं काय होतं, त्या व्यक्तीमध्ये जे पॅरेंटमध्ये नाही ते वेगळं एखादं कॅरेक्टर निर्माण झालेलं असतं, बरोबर आहे. की उदाहरण सांगितलं की मी मेलॅनिन, त्वचेवरती आपल्या युनिफॉर्म मेलॅनिन तयार होतं, पॅरेंटमधून जे जीन आले त्या प्रमाणात होतं. आई वडील जेवढा त्वचेचा कलर जसा असेल त्या पद्धतीनं मुलांचा त्वचेचा कलर असतो, बरोबर आहे. पण ॲक्सिडेंटली त्वचेवरती काही सेलमध्ये म्युटेशन झालेलं असतं आणि तिथं जास्त मेलॅनिन सिंथेसाइज करतं, ब्लॅक कलरचा स्पॉट दिसतो. तो ब्लॅक कलरचा स्पॉट आपण काय म्हणतो, त्याला तीळ म्हणतो. ते तीळ कदाचित तो पॅरेंटमध्ये त्या ठिकाणी नसतो, बरोबर आहे. म्हणजे हे त्या लोकल झालेला जीनमध्ये आहे, तिथल्याच जीनमध्ये झालेला बदल आहे, की फर्टिलाइज सेलमध्ये तो आलेला नव्हता, पण त्या ठिकाणच्या सेलमध्ये फक्त काय झालेला असतो, तो बदल झालेला असतो. काही वेळा डार्क स्पॉट, मोठा लासं म्हणतात आपण त्याला, की स्पॉट असा वेगळ्या कलरचा बनलेला असतो, किंवा व्हाईट स्पॉट पण आपल्या त्वचेवरती काही व्यक्तीमध्ये तयार झालेला असतो मध्येच. किंवा PKU पर्सन म्हटले, फिनिल क्युटोन्युरिक पर्सन म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये मेलॅनिनच सिंथेसिस होत नाही, त्यामुळे त्वचेचा रंग फिक्कट राहतो. तर अशा पद्धतीने झालेले बदल आहेत, ते बदल त्याला म्युटेशन म्हणतात. मग ते पॉईंट म्युटेशन असेल किंवा फ्रेम शिफ्ट म्युटेशन असेल. आणि हे जर म्युटेशन त्या पिढीच्या दृष्टीनं फायद्याचं असेल तर प्रगतीच्या दिशेने डेव्हलप होतं, त्याला आपण इव्हॉल्युशन झालं म्हणू. किंवा ते जर त्याच्या दृष्टीनं अपायकारक असेल, ॲबनॉर्मल असेल, की जसं सिकल सेल ॲनेमिया आहे, PKU पर्सन आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, तर त्यामुळं काय होईल, त्यांचा वंश फ्लरिश होणार नाही. अशा पद्धतीनं त्याच्या दृष्टीने ते कॅरेक्टर कसं असेल, हार्मफुल कॅरेक्टर असेल. अशा पद्धतीनं म्युटेशन हा भाग इथं आपण पाहिला. उद्याच्या टॉपिकमध्ये आपण tRNA द अडॅप्टर मॉलिक्यूल आहे हा भाग पाहू. थँक्यू.